नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की राज्यातील दिव्यांग लाभार्थ्यांना दिलासा देण्याकरता आता राज्य सरकारच्या माध्यमातून तब्बल 12 वर्षानंतर दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. सर्व 21 प्रकारातील दिव्यांग लाभार्थी दिव्यांग विद्यार्थी यांच्या शिशु वर्गापासून पोस्ट ग्रॅज्युएटपर्यंतच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे. या संदर्भातील 2 महत्त्वपूर्ण असे GR 7 मे 2026 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत. यांच्यामधील पहिला GR आहे तो शिशु वर्ग ते 12वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्याच्या संदर्भातील आहे. आणि म्हणजेच की आपण बघणार आहोत की शिशु वर्गापासून ते 8वी पर्यंत विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थ्यांना म्हणजेच की 10,500 व 9वी मध्ये 10वी पर्यंतचे विद्यार्थ्यांना म्हणजेच की निवासीसाठी 3,000 रुपये व अनिवार्यसाठी 600 रुपये एवढी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. परंतु 11वी 12वी अभ्यासक्रमासाठी 6,000 रुपये प्रति महिना हा अनिवार्यसाठी व 3,000 रुपये प्रति महिना हा अंध विद्यार्थ्यांना वाचक भत्ता धर्मा 150 रुपये अभ्यास दौरा खर्च वार्षिक 1,500 रुपये या मर्यादेपर्यंत दिला जाणार आहे. या संदर्भातील आता शैक्षणिक संस्थेच्या नियंत्रणाखालील वसतिगृहामध्ये शुल्क भरून राहत असलेली विद्यार्थिनी हे निवासी विद्यार्थ्यांसाठी निश्चित करण्यात आलेल्या वित्तीय सहाय्य मिळवण्यासाठी पात्र असणार आहे. या योजनेच्या अंतर्गत शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी काही महत्त्वाचे पात्रतेचे निकष देत असताना आलेले ज्यांच्यामध्ये विद्यार्थी शिष्यवर्ग ते 12वी पर्यंतचे जे काही आहे शिक्षण घेणारा असावा. विद्यार्थ्यांना 18 वर्ष पूर्ण होईपर्यंत शिष्यवृत्ती वर्ग म्हणजेच की ते 8वी पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. विद्यार्थी मान्यता प्राप्त शाळेत कनिष्ठ विद्यालय किंवा महाविद्यालय असतील शिक्षण घेत असताना या योजनेचा लाभ घेता येणार आहे. विद्यार्थी एकच वर्गात एका पेढ्यापेक्षा अधिक वेळ अनुत्तीर्ण झाल्यास त्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती अनुदान राहणार नाही. एकूण जे काही दिवस असतील या दिवसांच्या 75% पर्यंत हजेरी असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना UDID कार्ड असणं गरजेचं आहे. तुम्ही जर UDID कार्ड काढले नसेल तर लवकरात लवकर काढून घ्यावे, जेणेकरून हे सरकारी जे पैसे सुद्धा मानधन जे मिळत असतं त्यामध्ये सुद्धा UDID असणं गरजेचं आहे. ज्या दिव्यांगांचं UDID कार्ड आहे त्यांना 2,500 रुपये प्रति महिना मिळत असतो आणि ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे UDID कार्ड नाही त्यांना 1,500 रुपये या ठिकाणी लाभ मिळत असतो. आणि UDID कार्ड हे असणं गरजेचं आहे. तर 40% पेक्षा जास्त विद्यार्थी दिव्यांग असावा व अशा प्रकारची काही पात्रता या शिष्यवृत्ती वादासाठी देण्यात आलेली आहे. दुसरा एक GR घेण्यात आलेला आहे तोच म्हणजेच की उच्च माध्यमिक परीक्षेनंतर शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात. या संदर्भातील आपण आता बघणार की काही डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलची प्रोजेक्शन असेल किंवा त्यांच्या निवासी विद्यार्थ्यांना आता 600 रुपये अनिवार्य विद्यार्थ्यांना 900 रुपये यांच्यामध्ये कोर्सेसचं नाव देण्यात आलेलं आहे. वेगवेगळे आहेत की अदर प्रोफेशनल कोर्स त्यांच्यामध्ये डिप्लोमा असेल किंवा डिग्री असेल MD असेल किंवा फार्मा डिप्लोमा असतील या सर्वांसाठी 1,200 रुपये प्रति महिना निवासीसाठी आणि अनिवासीसाठी 850 रुपये प्रति महिना एवढी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस यांच्यामध्ये 1,200 रुपये प्रति महिना 1,250 रुपये अनिवासीसाठी आणि ज्यांच्यासाठी येतात BA BSc BCom किंवा MCA किंवा MCOM इत्यादी कोर्सेसचा समावेश आहे व ऑल म्हणजेच की मॅट्रिक्युलेशन अर्थात पोस्ट क्लास फर्स्ट क्लास 10वी असेल किंवा नंतर जे असतील किंवा नॉन डिग्री कोर्सेस असतील त्यासाठी येतात म्हणजेच की 800 रुपये प्रति महिना असेल किंवा महिना अनिवासीसाठी या ठिकाणी दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना वाचक भत्ता म्हणून 2-3 साठी 300 रुपये प्रति महिना दिला जाणार आहे. म्हणजेच की 250 प्रति महिना या ठिकाणी दिला जाणारे अभ्यास दौरा खर्च वार्षिक 500 रुपये मर्यादेपर्यंत. याचप्रमाणे प्रकल्प थेसिस टंकलेखन छपाई खर्च पत्राद्वारे शिक्षणासाठी पत्र टंकलेखन छपाई खर्चासाठी 1,800 रुपये प्रति महिना प्रत्यक्ष खर्चासाठी मर्यादेमध्ये खर्च या ठिकाणी दिला जाणार आहे. या शिष्यवृत्तीसाठी आता सुद्धा पात्रता देण्यात आलेली आहे ज्यांच्यामध्ये 21 प्रवर्गातील लाभार्थ्यांना त्या विद्यार्थ्यांसाठी ही शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. विद्यार्थी मान्यता प्राप्त संस्थेच्या अथवा म्हणजेच की मान्यता प्राप्त विद्यापीठामध्ये माध्यमिक शिक्षणानंतरचे शिक्षण घेत असल्याचे विद्यार्थी ज्या मान्यता संस्थेचे विद्यापीठात शिक्षण घेत असेल अशा दर्जा माध्यमिक शिक्षणांचे समकक्ष असावा अशा प्रकारचे काही महत्त्वपूर्ण अटी शर्ती पात्रतेमध्ये निकष या शिष्यवृत्तीसाठी घालण्यात आलेले आहे. तुम्हाला जर माहिती आवडली असेल किंवा अशाच नवीन अपडेट माहिती करायची असतील तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.